नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे एक मंतरलेला प्रवास. लेखन अजय नन्नार. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. दुपार संपून दिवस आता संध्याकाळकडे झुकत चालला होता. आम्हाला सगळी कामं आटपून दुसऱ्या गावी देवदर्शनाला जायचं होतं आणि मग दर्शन घेऊन पुन्हा आमच्या गावी परत यायचं होतं. पण सगळी कामं संपायला बराच वेळ गेला आणि आम्हाला उशीर झाला. पुढचे ठिकाण काही दूर नव्हते, 10-15 मिनिटात पोहोचू शकतो असं म्हणून निघालो. गावापासून जेमतेम थोडंच अंतरावर गेलो असेल. तेवढ्यात गाडी पंक्चर झाली म्हणून परत आलो. गॅरेजमध्ये पंक्चर काढलं आणि परत निघालो. पण या सगळ्या गडबडीत पोचायला बराच उशीर झाला. दर्शन वगैरे घेतलं आणि मागच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसलो. डिसेंबर महिना होता. संकष्टी चतुर्थी होती. चंद्रोदय तसा उशिराने होणार होता. संध्याकाळी मस्त थंड हवा सुटली होती. मधूनच दिसणाऱ्या लाटा जणू समुद्राचे गीत गात होत्या. नुकताच झालेला सूर्यास्त, त्याची पसरलेली लालिमा आणि अथांग समुद्र भव्यतेची एक वेगळीच व्याख्या सांगत होते. मन प्रसन्न करून टाकणाऱ्या त्या हवेत अजून वेळ घालवावा असं वाटत होतं. पण रात्र होत होती आणि लवकर घरी जायचं होतं. 7:30 वाजता तिथून निघालो. लवकर जायचं म्हणून आम्ही शॉर्टकट रस्ता धरला. चैतन्याला या भागातील बरीच माहिती होती. बराच वेळ गाडी चालवल्यानंतर आम्ही अजून मुख्य रस्त्याला लागलो नव्हतो. सूर्य कधीचा अस्ताला गेला होता आणि अंधाराची चादर दरेवर पसरली होती. चैतन्याला मी म्हणालो, चल माघारी जाऊया, तिथेच राहू आणि सकाळी लवकर निघू. पण त्याला चैन पडत नव्हतं. तो म्हणाला, नको आता माघारी बिघारी काय नको, पुढे कुणाला तरी रस्ता विचारू आपण, आपलाच एरिया आहे, घाबरू नको. मी बर म्हणालो आणि त्याच्या गप्पा ऐकत बसलो. नशीब गाडीत पेट्रोल फुल केलं होतं. मी घड्याळात बघितलं, 8:30 झाले होते. रस्त्यावर कुठल्याच प्रकारची वर्दळ दिसत नव्हती. गाडी नुसती फुपाट्यात धुराळा उडवत चालली होती. आमच्या गप्पा पण आता संपल्या. आम्ही डोळ्यात बोट घालून कोणी दिसतंय का ते पाहू लागलो. पण सगळीकडे नुसता अंधार साचून राहिला होता. दूरपर्यंत कुठेही प्रकाशाचा मागमूसही नव्हता. आमची गाडी तेवढी शांततेचा भंग करत चालली होती. चैतन्य सुद्धा आता गाडी हळू चालवत इकडे तिकडे बघत होता. तो जरा गोंधळला होता. मी त्याला विचारलं, काय झालं रे, रस्ता बरोबर आहे ना? पण त्यानं नुसती मान डोलावली. त्याचा अर्थ मला समजला. आम्ही रस्ता चुकलो होतो. बराच वेळ कच्च्या रस्त्याने गाडी चालवून सुद्धा मुख्य रस्ता दिसलाच नाही. आणखी थोडे पुढे गेल्यावर 2 रस्ते फुटलेले दिसले आणि तिथेच एक म्हातारा हातात काठी घेऊन इकडे तिकडे बघत उभा होता. आम्हाला गाडीच्या प्रकाशात तो दिसताच जरा बरं वाटलं. पटकन आम्ही त्याच्या जवळ नेऊन गाडी थांबवली. पण ते म्हातारं काही आमच्याकडे बघत नव्हतं. त्याला जरा नम्रपणे आम्ही रस्ता विचारला. त्याने नुसता डावा हात उचलून रस्ता दाखवला आणि स्वतः उजवीकडे चालू लागलं. जणू आम्हाला रस्ता दाखवणं एवढंच काम त्याला होतं. आम्ही जरा खुश झालो की आता थोड्या वेळात पोहोचू. त्या आनंदात चैतन्याने बाईक जरा वेगात पळवायला सुरुवात केली. पण पुढच्या काही क्षणातच त्याला गाडीचा वेग आवरता घ्यावा लागला. सगळे दगड आणि गोटे लागत होते. रस्ता काही दिसत नव्हता. असं वाटलं थोडा असेल खराब, पण पुढेही सगळा दगड धोंड्याचा रस्ता. म्हाताऱ्याने गंडवलं रे आपल्याला, चैतन्य वैतागून म्हणाला.
अरे असेल रस्ता पुढे, मी म्हणालो. बघ जरा समोर, चैतन्य म्हणाला. मी पुढे बघितलं तर सगळीकडं जंगलच दिसत होतं. आम्ही कोकणातल्या एका जंगलात रस्ता चुकलो होतो. आता इथून बाहेर पडायचं म्हणजे अवघड काम झालं होतं. प्रचंड भीती दाटून आली. कोकणातल्या भूतांच्या गोष्टी आठवू लागल्या, पण आमचा त्यावर कुठला विश्वास. त्याहून आम्हाला भीती वाटली ती इथल्या श्वापदांची. तिथे अस्वलांचा वावर होता आणि त्यांनी कित्येक लोकांना मारल्याच्या गोष्टी आम्ही ऐकल्या होत्या. तसेच कोकणातल्या भूताखेतांच्या गोष्टी पण आम्ही ऐकल्या होत्या. जाऊ दे, पण हे सगळं थोतांड असतं. पण फिरून फिरून विचार तिथेच येत आणि अंगावर काटा येत होता. आम्ही ठरवलं, आता न बोलता गाडी चालवायची. रस्ता येईल तेव्हा येईल, पण आता थांबायचं नाही. अंधार दाट झालेला आणि आभाळ भरून आल्यासारखं वाटत होतं. गाडी नुसती आदळत आपटत चालली होती. आजूबाजूला लहान मोठी झाडं, समोर दगडं, एवढंच गाडीच्या प्रकाशात दिसत होतं. आता प्रचंड भीतीने दोघांनाही ग्रासून टाकलं होतं. रातकिड्यांची नुसती किर 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 सुरू होती. कुठून तरी बेडकांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. आम्ही खरोखरच एखाद्या आटून गेलेल्या ओढ्यामधून जात होतो. नुसते गोल गोटे आडवे येत होते. त्यातून गाडी चालवणे म्हणजे एक दिव्यच होते. आम्ही दोघं पण वैतागलो. घड्याळ्यात 9 वाजले होते. माझ्या एकदम लक्षात आलं, आम्ही इतका वेळ प्रवास करत आहोत, पण 9च कसे वाजलेत. बराच वेळ फिरत होतो आम्ही. माझं लक्ष आजूबाजूला गेलं, पण अंधार इतका गडद होता की काहीच दिसत नव्हतं. समोरच्या प्रकाशात जे काही दिसत होतं तेवढंच. जरा लक्ष देऊन पाहिलं. अरे, हे उंच झाड मगाशी पण दिसलं होतं. अरे, असतात एकसारखी झाडं जंगलात. पण ते झुडूप, ते पण मगाशी पाहिलंय. आणि तो दगड पण बघ, मोठ्या ठोकळ्यासारखा आहे. मगाशीही पाहिला होता. मी चैतन्याला हे सांगत होतो, पण त्याला आधीच हे समजलं असणार बहुतेक. तो मला शांत बसायला सांगत होता. तो चांगलाच घाबरला होता. त्याच्या बोलण्यातला कंप मला जाणवत होता. थोडा वेळ गेल्यावर मला समजून चुकलं, आपण सारखं सारखं एकाच वाटेने जात आहोत. आता तर डोकं चक्रावून गेल्यासारखं झालं. हे जंगल भोवती फिरल्यासारखं वाटू लागलं. खरं तर अशा वेळी देवाचा धावा करणं अपेक्षित होतं, पण भीतीने बुद्धीवर मात केली होती. सगळीकडे फक्त अंधार दिसत होता, समोर आणि मनातही. एकदा, दोनदा, तीनदा तीच वाट, तीच झाडी, तेच दगड. वातावरणही सारखं बदलत होतं. मध्येच थंडी वाजायची, ती वाढत जायची आणि अचानक गरम झळा बसू लागायच्या. मध्येच वारा बंद होऊन जायचा, मध्येच भरारा सुटायचा. आता तर ओठ कोरडे पडले होते. घशातले शब्द घशातच विरून गेले. वारा थांबला. वातावरण एकदम कुंद झालं. अशातच कुणाचा तरी चिरका आवाज कानात अगदी जवळून आला. खै चल्लस साहेबानू, मका पण घेऊन चला. मी झटकन मान वळवून मागे पाहिलं, पण अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं. मी चैतन्याला विचारलं, तू काही ऐकलंस का रे? नाही नाही, तू पण ऐकू नकोस, मागे पाहू नकोस आणि काही बोलू नकोस, गप्प रहा. त्याचा तो स्वर ऐकून मला आता आणखीनच भीती वाटू लागली. आता पुढे काय होणार काही कळत नव्हतं. हा रस्ता संपेल का? ही रात्र किती वेळ अशीच राहणार? चंद्र कधी उगवणार? आणि आपण नेमकं कुठं चाललोय? विचारांचा कल्लोळ माजला असताना चैतन्यने गाडी थांबवली. त्याने माझ्या मांडीवर हात मारून दुसऱ्या हाताने समोर पाहायला सांगितलं. गाडीच्या दिव्याचा उजेड जिथवर जात होता त्याच्या पुढे एक पांढरट आकृती एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात होती, अतिशय संत लयीत. आम्ही दोघेही तिकडे बघत असतानाच बाजूच्या झुडपातून असा आवाज आला.
दोघेही ताडकन उडालो. परत गाडी सुरू केली. चैतन्य जीव तोडून गाडी चालवत होता. थोडाच वेळ गेला असेल. तेवढ्यात गाडीला कोणीतरी ओढल्यासारखं अचानक वेग कमी झाला. कितीही वेग वाढवायचा प्रयत्न केला तरी वेग वाढत नव्हता. तो आवाज परत आला. चैतन्य आता चांगलाच घाबरला. तो हळूच म्हणाला, चकवा. एवढा एकच शब्द त्याने उच्चारला आणि मी एकदम थरारून गेलो. पायातले त्राण निघून गेले. डोकं आता फुटेल की काय असं वाटू लागलं. आता आपण यातून सुटणार नाही हे स्पष्ट झालं होतं. चकव्यात अडकलो होतो आम्ही. नुसतं फिरत होतो, ते पण एकाच रस्त्याने, दिशाहीन होऊन. माघारी जायची पण काही सोय नव्हती. मगाशीचा तो म्हातारा या सगळ्याला कारणीभूत होता. चैतन्यने त्या म्हाताऱ्याला शिव्या घातल्या. त्याही त्या वातावरणात विरून गेल्या. काहीही करून बाहेर पडायला हवं असं म्हणून दात खाऊन तो गाडी चालवू लागला. तेवढ्यात एक जोराचा झटका बसला आणि गाडी बंद पडली. दोघेही खाली उतरलो. एकमेकांकडे पाहिलं. दोघेही जाम घाबरलो होतो. 10-15 वेळा किक मारली असेल, पण गाडी काय सुरू होत नव्हती. आता तिथे असं थांबणं धोक्याचं होतं. बरेच प्रयत्न करून झाले, गाडी सुरूच होत नव्हती. आम्ही भीतीने, श्रमाने, भुकेने अगदी अर्धमेलो झालो होतो. थंडीच्या दिवसात घामाने निथळून निघालो होतो. ती भयान शांतता शरीरात काट्यासारखी टोचत होती. आम्ही इकडे तिकडे पाहू लागलो, पण काहीच दिसत नव्हतं. चैतन्य म्हणाला, चल आप्पा, आता चालत जाऊ, जे होईल ते होईल. पण मला समजत नव्हतं कुठल्या दिशेला जायचं. मी त्याला सांगितलं, हे बघ, इथंच थांबू. चालण्याचा त्राण आणि इच्छा माझ्यात राहिली नाही बघ आता. आम्ही दोघेही खाली बसलो. तेवढ्यात मागून कुणीतरी चालत येतंय असं वाटू लागलं. तिकडे बघायची आमची काही हिंमत होत नव्हती. तेवढ्यात चैतन्याच्या कानापाशी आवाज आला, खै चाललंस साहेबानू. तो आवाज ऐकून खाडकन दोघेही उभे राहिलो. गाडी पण कुठे दिसत नव्हती आता. अरे, आपण गाडी जवळच होतो ना, कुठे गेली गाडी? आप्पा, पळ आता. दोघे एकमेकांचे हात धरून पळत सुटलो. वाट फुटेल तिकडे नुसतं पळत होतो. मागून तो आवाज येतच होता, पण मागे वळून पाहण्या इतकं धाडस दोघाच्यातही नव्हतं. जीवाच्या आकांताने पळत होतो. ना रस्ता दिसत होता, ना गाव, ना घर. आता फक्त पळत राहणं आमच्या हातात होतं. आणि अचानक धप्प करून आवाज आला. चैतन्य ठेच लागून पडला होता आणि मी त्याच्या अंगावरून समोर पडलो होतो. आता हळूहळू ग्लानी येते असं वाटू लागलं. तोच समोर लक्ष गेलं. पूर्वेकडून चंद्राचा लाल गोळा वर येत होता. आकाशातली मळब आता हटू लागली होती. वातावरणातील गरमी कमी कमी होऊन एक स्निग्ध थंडावा जाणवत होता. थंड हवेची एक झुळूक आमच्या अंगावरून गेली आणि साचलेली भीती क्षणात दूर झाली. मी चैतन्यकडे बघितलं. तो पण उठून बसत होता. आता चंद्राचं शीतल चांदणं अवघ्या धरतीवर पसरलं होतं. आजूबाजूची झाडं जणू आनंदाने नाचू लागली होती. दुरून मंदिरातील घंटेचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. समोर आमची गाडी तशीच उभी होती. आम्ही गाडीजवळ गेलो. एका किकमध्ये गाडी सुरू झाली. हेडलाईटच्या प्रकाशात आडवा गेलेला रस्ता स्पष्ट दिसू लागला. आम्ही लगेच मुख्य रस्त्यावर आलो आणि आमचा प्रवास सुरू झाला. तिथेच कुठल्याशा मंदिरात आरतीचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची.